MCA क्रिकेट स्टेडियम गहुंजे पुणे। मॅच बघायला येताना आपली गाडी पार्क करून टू व्हीलर किंवा फोर व्हीलर पार्किंग फ्री असते। यानंतर पोलीस सांगतील त्या दिशेने आपल्याला जावं लागतं। स्टेडियमपर्यंत आल्यानंतर आपल्या तिकिटावर जो गेट नंबर असेल तर गेट नंबर विचारून त्या गेट नंबरच्या समोर रांगेत आपल्याला थांबावं लागतं। मॅचची तिकिटे आपल्याला ऑनलाईन ॲपमधून बघायला मिळतात। बुक माय शो किंवा डिस्ट्रिक्ट ॲप किंवा अन्य ॲपमधून आपल्याला बघायला मिळतात। इथे रांगेत आपापल्या गेट नंबर समोरच थांबायचे। आपल्याला सोबत कोणतीही वस्तू आणायची नाही आहे। पहिल्या गेटमधून एंट्री केल्यानंतर आतमध्ये आपल्याला आपलं स्टँड कोणतं आहे, वेस्ट स्टँड, ईस्ट स्टँड, त्याप्रमाणे त्या स्टँडच्या दिशेने जावे आणि तिथून आपल्याला तिकिटावरील कोड स्कॅन करून आपल्याला प्रवेश करायला मिळतो। या ठिकाणी आपल्या सगळ्या बॅगसुद्धा आत अलाउड नसतात। प्लास्टिक, पाण्याची बाटली, कोणत्याही प्रकारच्या वस्तू इथून या पुढे आत अलाउड नसतात। बॅग आणली असेल तर ती बाहेरच ठेवून द्यावी लागते, म्हणून कोणत्याही वस्तू आणू नये। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला खाण्याचे काही स्टॉल दिसतात, त्याचे रेट लिहिलेले असतात, मोजके असतात। बर्गर, वडापाव, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक असे 3-4 मोजकेच खाण्याचे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध असतात। पायऱ्या चढून वर आल्यानंतर याला बे म्हणतात। या बेमध्ये आल्यानंतर आपल्याला इथून भव्य असा स्टेडियमचा नजारा दिसेल। इथेच आपल्याला पिण्याचे मोफत पाणीसुद्धा उपलब्ध असते। इथे आल्यानंतर सगळेजण फोटो काढण्यात मग्न असतात। इथे या प्लॅटफॉर्मवर पुढे जाऊन खाली उतरून आपल्या तिकिटावर जो नंबर लिहिलेला असेल त्या तिकिटाच्या नंबरप्रमाणेच आपण बसावे। खुर्च्यांची व्यवस्था अतिशय उत्तम आहे। फ्री वॉटर आणि खाण्याचे जे स्टॉल आहेत ते इथे नियमितपणे पूर्ण मॅचमध्ये चालू असतात। मॅच सुरू होते मोठ्या आवाजात, मोठ्या उत्साहात। प्रत्येक षटकार, चौकार, आऊट अशासोबत अतिशय उत्साहामध्ये मॅच कधी सुरू होते कधी संपते हे कळत नाही। पहिली इनिंग झाल्यानंतर थोडा ब्रेक असतो। ब्रेकमध्ये पुन्हा आतिषबाजी होते। यानंतर खाली जाऊन आपले खाण्याचे पिण्याचे पदार्थ आपण आणू शकतो। वॉशरूममध्ये प्रचंड रांग असते, त्यामुळे या ब्रेकमध्ये वॉशरूमला जाणे टाळावे, म्हणजे आपली वेळेची बचत होईल। त्यानंतर पुन्हा मॅच सुरू होते, दुसरी इनिंग। खाण्याचे पदार्थ नियमितपणे आपल्या रांगेत येत असतात। त्यांची किंमतही रिजनेबल असते, मॉलपेक्षा तर नक्कीच कमी असते। मॅच चालू असताना वेगवेगळे मनोरंजन सुरू असते। वेव्स तयार होतात, मोबाईल लाईट चालू केले जातात। तिथे अनाउन्सर असतात, अनाउन्सर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मोटिवेट करतात। कोण बॅट्समन आला आहे, कोण आऊट झाला आहे, बॉलर कोण, याची सगळी माहिती आपल्याला तिथे स्पीकरवर मिळत राहते। समोर स्क्रीन असतं, स्क्रीनवर आपल्याला हायलाईट, रिप्ले, स्कोअर हे सगळं दिसत राहतं। मॅच संपल्यानंतर प्रचंड आतिषबाजी करून कोणती टीम जिंकली तरी आतिषबाजी होते आणि अतिशय सुंदर नजारा असतो। हा बघून आपण आपल्या जिथे आपण गाड्या लावलेल्या असते पार्किंगकडे जायला लागतो। तिथे प्रचंड गोंधळ असतो। टू व्हीलर्स आधी काढल्या जातात, त्यातही जाणारे येणारे असा 1 ते 2 तास अगदी सहज जातो। प्रचंड मनस्ताप होतो, धूळ असते खूप। मास्क आपण जरूर वापरा, छोट्या मुलांना हाताशी धरा। जाताना खूप गोंधळ असतो। कारवाल्यांनी तर अगदी 2-3 तास आरामात बसून राहूनच नंतर आपली कार घेऊन जावे। टू व्हीलरवर तरी लवकर निघू शकतात। असा प्रचंड अनुभवाचा हा 1 दिवसाचा क्रिकेट मॅचचा अनुभव आपण नक्की घ्यावा।